सुप्रभात मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मुक्ता ही सईचा ड्रेस इस्त्री करत असते. तर तेवढ्यात तिथे सागर येतो आणि बोलतो की तुम्ही हे सगळं काम नका करू, कारण तुमची ॲलर्जी खूप वाढली आणि तुम्ही औषध पण नाही घेतले. मी तुम्हाला बर्फ लावून देतो. तर सागर हा मुक्ताला बर्फ लावत असतो. तर इकडे लगेच सागर हा सांगत असतो की मी तुम्हाला सॉरी बोलतो, कारण आत्ता जे काही आदित्य वागला त्याच्यासाठी. तर लगेच इकडे मुक्ता सांगते की हल्ली तुम्ही खूप जास्त सॉरी बोलायला लागलात. तर लगेच सागर सांगतो की फक्त हे तुमच्यासाठीच आहे, कारण या जगातले सगळे सुख तुम्हाला द्यायचे, तुम्हाला आनंदी बघायचं आहे, कधीच तुम्हाला रागवायचं नाही आहे मला. तर इकडे दुसऱ्या दिवशी मुक्ता ही सईचं आवरून देत असते. तर ती सांगते की सगळा टिफिन फिनिश करायचा आणि तुला ना आता स्टॉपवरती बापू सोडतील, जा आता. तर सई तिथून निघून जाते. तर इकडे लगेच मुक्ताची रिपोर्ट आलेला असतो. तर रिपोर्ट बघून तिला केमिकल रिॲक्शनने ती ॲलर्जी झालेली असते. तर लगेच इकडे मुक्ता विचार करते की मी असं काही खाल्लंच नाही, तर इकडे केमिकल रिॲक्शन कसं होईल. आणि तसं पण काल दिवसभर मी तर घरीच होते, मग असं कसं काही रिझल्ट आला आहे. तर तेवढ्यातच मागून स्वाती तिथे येते आणि ती बोलते की मुक्ता मी चहा बनवते, तू पिणार का. तर लगेच मुक्ता ही हो बोलते. स्वाती तिथून निघून जाते. तर इकडे स्वाती चहा बनवत असताना ती एक पावडर आणते आणि ती मनातल्या मनात सांगते की माझं नवरा तिकडे काय काय सोसत असेल ना, ते तुला कळायला हवं मुक्ता. तर तेवढ्यातच ती पावडर टाकणार. तर लगेच तिथे मुक्ता येते आणि तिचा हात पकडते आणि तिला तिच्या रूममध्ये घेऊन येते आणि म्हणते की सगळ्यांना डायनिंग टेबलवर चहा देत असताना माझ्या तुम्ही चहाती पावडर मिसळ केली ना. तर इकडे लगेच मुक्ता सांगते की अहो त्या कार्तिकने जसं केलं ना, त्यासाठी मला हे करावं लागलं होतं आणि तुम्ही सांगा ना की तुम्हीच ती पावडर केमिकल मिक्स केलं ना. तर लगेच इकडे स्वाती ही हो बोलते. तर इकडे लगेच मुक्ता सांगते की जर तुमच्या आत्ता माझ्या जागेवर तुमची बहीण असती तरी तुम्ही असंच केलं असतं का. तर लगेच मुक्ता सांगते की तुम्ही प्लीज माझ्यावर ट्रस्ट ठेवा, कारण मी खरंच बोलते आणि आत्तापर्यंत मी तुमचं चांगल्यासाठी बोलत आली आणि तुमचं चांगलंच बघत आली आहे. तर लगेच इकडे स्वाती सांगते की आपलं नातं आहे का. अरे नातं तू काही केलेलंच नाही आहे, कारण ना तू माझा संसार मोडला, माझ्या नवऱ्याला तू जेलमध्ये टाकलं आणि तू म्हणते की आपलं नातं आहे. तर लगेच इकडे स्वाती सांगते की तू एवढं ते गोड गोड बोलणं दाखवते ना, ते सगळं भाईच्या पुढे दाखवायचं, माझ्या पुढे असे धंदे करायचेच नाही. आणि हे तुझा आहे ना भोला चेहरा आहे दुनियाच्या पुढे फक्त आहे. आणि तुला एक सांगू का, ह्या जगात ना सगळ्यात जास्त तिरस्कार म्हणजे ना मला येतो तो फक्त तूच आहे. तर ते ऐकून इकडे मुक्ताला धक्का बसतो. तर इकडे लगेच मुक्ता सांगते की अहो जे मी काही केलं ना त्यामुळे तुम्ही खूप हर्ट झालाय ना, पण तर असा सागर तरी तुमच्या डिवोर्सचं का बोललं ना. असं कोणचा भाऊ आहे जो त्याच्या बहिणीचं चांगलं नाही हो देखवत नाही त्याला. तर लगेच स्वाती सांगते की जो त्याच्या बायकोच्या हाताखाली असला ना तोच नवरा असं काही बोलू शकतो, आणि माझा भाई तसा तुझ्या खाली आहे. तर लगेच इकडे स्वाती ही जाणार. तेवढ्यातच तिथे मुक्ता बोलते की तुम्हाला जर शांती भेटत असेल ना मला त्रास देऊन, तर तुम्ही मला त्रास द्या. तर तेवढ्यातच तिथे इंद्रा ती पावडरची डबी घेऊन येते आणि सांगते की काय गं मुक्ता, ही कशाची पावडर आहे, आणि तिथं ओट्यावर ठेवलेली होती. तर लगेच ती हातातून घेऊन मुक्ता सांगते की ही माझीच आहे, मला ॲलर्जीसाठी लागत होती. तर लगेच इकडे इंद्रा सांगते की तुला काही कळतं का, आपल्या घरात छोटी मुलगी आहे, जर तिने खाल्ली असती तर मग काय झालं असतं, तुला अक्कलच दिलेली नाही आहे, तू कशी अशी जलमली गं. तर ते बोलूनच ती निघून जाते. तर इकडे सागर आणि मुक्ता ही किचनमध्ये असतात. तर तेवढ्यातच तिथे बेल वाजते. तर मुक्ता सांगते की जर इस्त्रीवाला असेल तर त्याला कपडे द्यायचे, प्लीज उघडा ना. तर सागर तिथे जातो. दरवाजा उघडल्यानंतरच इकडे सावनीही येते. तर सागर हा सांगतो की तू काय इथे करते. तर लगेच सावनी सांगते की मला तुझ्याकडून फोटो हवा होता आपल्या दोघांचा. तर लगेच इकडे सागर सांगतो की सॉरी, मला काही इंटरेस्ट नाही आहे तुझ्यामध्ये, तू निघा आता इथून, मी तुला देणार नाही आहे काही. आणि ॲक्च्युली आपण ना नवरा बायको नाहीतच आहोत, आपला डिवोर्स झाला आहे, मग तसं सांगायचं. तर लगेच इकडे सावनी सांगते की मला तरी काय आहे, आदित्यला मी फोन करून सांगेल, आणि तसं पण शाळेच्या रेकॉर्डमध्ये आपण एक नवरा बायकोच आहोत, आणि मला पण काही इंटरेस्ट नाही आहे त्यात तुझ्यासोबत फोटो काढायला, मला बिलकुलही इच्छा नाही आहे. पण फक्त आता मी आदित्यला कॉल करते आणि सांगते, आणि त्याला पण कळू दे ना की त्याचा पप्पा हा कसा आहे ते. तर लगेच इकडे सावनी सांगते की मला तुझे हातपाय पडायला ना टाईम नाही आहे, जे काही सांगायचं आहे ते लवकर कर, नाही तर मी आदित्यला कॉल करते. तर लगेच इकडे मुक्ता सांगते की सागर तुम्हाला फोटोज तर काढायचा आहे ना, घ्या काढून, उगाच नको परत आदित्यच्या मनात मिसअंडरस्टँडिंग व्हायला, कारण आधीच ती खूप झालेली आहे, तुम्ही काढून घ्या फोटो. तर इकडे सावनी ही फोटो काढत असते. तर ते बघून इकडे मुक्ता ही जाणार. तेवढ्यातच इकडे सागर हा मुक्ताचा हात पकडतो. तर इकडे ते बघून सावनीला खूप जळफळाट होत असतो आणि ती रागाने मुक्ता आणि सागरकडे बघत असते. तर ते बघून तिथून सावनी ही निघून जाते. तर इकडे
कार्तिक हा स्वातीला कॉल करतो आणि बोलतो की काय गरज होती ते सगळं करायची. जर आपल्याला काही जमत नाही आणि येत नाही ना तर ते उगाच करायचेच नाही, समजलं ना. असं काही करत नको ना जाऊ की ज्या करून त्यांना संशय येईल. आधीच खूप संशय येऊन गेलेत. आणि तर लगेच इकडे रडतच स्वाती सांगते की कारण तुला जो त्रास होतोय ना तो मला बघवत नाही आहे. तर लगेच इकडे चिडचिड करतच कार्तिक सांगतो की मी आहे ना अजून, मग आता मी सगळ्यांचेच हिशोब चुकते करीन, तू नको टेन्शन घेऊ. आणि स्वाती सगळ्यांचा हा टाईम येतच असतो. इकडे लगेच कार्तिक सांगतो आता मी जे काही तुला सांगतोय ते तूच कर, फक्त आता सगळं खरं सांगायच्या आधीच इकडे तू मुक्ताकडे जा आणि तिची माफी माग. तर इकडे स्वातीला धक्का बसतो. तर लगेच इकडे कार्तिक हा फोन ठेवतो. तर इकडे मनातल्या मनात स्वाती सांगते की मुक्ता मी तुला सोडणारच नाही. तर इकडे मुक्ता ही स्वयंपाक करत असते. तर लगेच तिथे सागर हा फॅन घेऊन येतो. तर लगेच मुक्ता सांगते की प्लीज एवढं सगळं नका करू कारण मला असं वाटतंय जर कोणी बघितलं तर लगेच इकडे सागर सांगतो की बघू देत ना. आणि तसं पण माझी बायको जर उकाड्यात काम करत असते आणि मी AC मध्ये बसलं तर मला तो नवरा बिलकुल नाही आवडणार. तर तेवढ्यातच तिथे सागरचा असिस्टंट येतो आणि तो सगळे त्यांची मज्जा बघत असतो आणि मनातल्या मनात बोलतो की ती सानिका बोलली होती ना की दादूस हा काहीच दगडासारखा आहे पूर्ण, तर तो तसा नाही आहे. आता तिला व्हिडिओ सेंड करतो. तर इकडे त्याचा असिस्टंट हा व्हिडिओ सेंड करतो आणि मनातल्या मनात बोलतो की आता परत दादूस हा एकत्र झाला आहे आणि आधीसारखा दादूस बनायला लागला आहे हा. तर इकडे सागर आणि मुक्ता हे दोघं एकत्र स्वयंपाक करत असतात. तर लगेच इकडे मिहीर तो व्हिडिओ काढून मिहिकाला सेंड करतो. तर लगेच इकडे तो मिहिका व्हिडिओ बघून कॉल करते आणि बोलते की काय होता तो व्हिडिओ, मला समजलाच नाही. तर लगेच मिहीर सांगतो की अरे तुला समजलं नाही का, तू बोलत होती ना की दादूस हा दगड आहे, अनरोमॅन्टिक आहे. आता बघ तो मुक्ता वहिनीसोबत किती रोमॅन्स करतोय ते. तर लगेच इकडे इंद्रा तिथे येते आणि सागरला तशा अवस्थेत बघून जोरात तो सागर असं ओरडते. तर लगेच इकडे सागर आणि मुक्ताकडून तो डबा खाली पडतो आणि ते इंद्राकडे लक्ष जातात. तर लगेच इकडे मिहीर तो कॉल ठेवतो. तर लगेच इंद्रा बोलते की काय करतोय तू हे, त्या शेजारच्या बाईला मी सांगत होते की तुमचा मुलगा तुमच्या सुनेच्या जाळ्यात फडकलाय, पण माझ्याच घरात इकडे तसंच होतंय. काय रे काय चाललं होतं तुमचं. तर लगेच सागर सांगतो की अरे त्या मुक्ताच्या डोळ्यात वारं गेलं होतं, कचरा गेला होता म्हणून मी ते काढत होतो. तर लगेच इकडे इंद्रा सांगते मग तो फॅन करे का. तर लगेच तिथे मिहीर येतो आणि तो सांगतो की मावशी मी पण बघितलं, मुक्ता वहिनीच्या डोळ्यात कचरा गेला होता, तेच दादूस काढत होता. तर ते ऐकून इकडे लगेच इंद्रा सांगते की तिचे डोळ्यामध्ये कचरा गेला होता पण माझे डोळे तर नीटच होते ना, मी ते बघितलं ते खोटं होतं. मग तर इकडे लगेच दुसऱ्या दिवशी आदित्य तिथे येतो आणि बोलतो की ह्या पिकी बँकमध्ये तुम्ही आता मी तुम्हाला जी चिठ्ठी दिली ना ती तुम्ही वाचून माझी विश पूर्ण करायची. तर लगेच ती विश बघून इकडे लगेच त्या विशमध्ये असं लिहिलेलं होतं की तुम्ही मुक्ता आईला डिवोर्स देणार आहे. तर ते बघूनच इकडे सागरला धक्का बसतो आणि तो बोलतो की आदित्य मी तुझ्यावर खूप प्रेम करतो म्हणून पण मी तुला ही विश तुझी पूर्ण नाही करणार. तर लगेच ती चिठ्ठी फेकून तो कापून तो तिथून आदित्यला सांगतो की मी तुझी ही विश कधीच पूर्ण नाही होणार आणि तू असा विचारही नको करू काही. तर लगेच इकडे आदित्यच्या हातातून ती पिकी बँक फुटते. तर त्याच्यातले सगळे पैसे हे पडतात. तर तो तिथून निघून जातो. तर इकडे लगेच मुक्ता तिथे येते आणि ती बोलते की तुम्हाला आता नात्यांचा संबंध हा समजायला लागला. तर लगेच इकडे सागर सांगतो की नात्यातला हा विष ना मी आता बाहेर काढणार आहे आणि तुमचाच होणार आहे कायमचा. तर मित्रांनो का खरंच आदित्यची ही विश खोटी ठरेल का, तुम्हाला काय वाटेल ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मराठी मावळा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.